जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अंबरीश वरद श्री भगवान की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार आपण करत आहोत। हे करत असताना ज्ञानोबारायांचा अवतार कसा आहे हे पाहिलं, ज्ञानदेव शब्दाचे अर्थ काय आहेत हे पाहिले, आणि ते अर्थ पाहिल्यानंतर ज्ञानोबारायांच्या बालपणाचा थोडासा विचार केला। त्याच्यानंतर ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका, मुक्ताबाई आपल्या आईवडिलांच्या बरोबर त्र्यंबकेश्वरची यात्रा कशी पूर्ण करतात, त्याच्यामध्ये गहिनीनाथांची कृपा कशी होते आणि तिथून सगळा गुरुपदेशाचा विधी त्र्यंबकेश्वराच्या त्र्यंबकराजाच्या अधिष्ठानापुढे कसा पार पडतो याचा थोडासा तात्विक विचार आपण करून आलो। माघारी आल्यानंतर विठ्ठलपंतांना लागलेली चिंता, आपल्या मुलांचं उपनयन संस्कार व्हावेत, आपल्या मुलांचं उपनयन संस्कार व्हावेत याचा अर्थ निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाका यांचं उपनयन संस्कार व्हावे म्हणजे मुंज व्हावी। का? कारण उपनयन संस्कार हे आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। जातीच्या बाहेर काढलं आहे, आपल्याला जातीत घ्यावं। जो लोकधर्म आहे, कुलाचार आहे, तो आपल्याकडून व्यवस्थित सांभाळला जावा। सामूहिक पद्धतीने केलेली साधना ही फलदायी असते, आणि मग सामूहिक पद्धतीने करत असलेल्या साधनेला आपण सर्व समाजाच्या बरोबर राहिलं पाहिजे, आणि समाजाच्या बरोबर राहायचं असेल तर आपल्या मुलांना भविष्याच्या दृष्टीने उपनयन संस्कार होणं महत्त्वाचं आहे। आळंदीमध्ये ब्रह्मसभा बोलविली आणि आळंदीतल्या ब्रह्मसभेला विनंती केली की ठीक आहे, मी पतित आहे, माझ्याकडून चूक झाली, मला काय तुम्ही द्याल ते मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण माझ्या मुलांचं उपनयन संस्कार झाले पाहिजे, तुम्ही काय द्याल ते मी घ्यायला तयार आहे म्हटल्यानंतर त्या ब्रह्मसभेने निर्णय देऊन टाकला की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल। विठ्ठलपंत हे दृढनिश्चयी होते। विठ्ठलपंतांच्या निश्चयावर कधीही, त्यांच्या अंतःकरणातल्या निर्णयावर त्यांच्या मनात कधी संशय नव्हते, आणि म्हणून एखाद्याचं जीवन कसं निश्चयी असावं याचाही विचार आपण थोडा विठ्ठलपंतांच्या जीवनचरित्राकडे बघून केला होता। विठ्ठलपंतांनी तात्काळ निर्णय घेतला की देहांत प्रायश्चित्त करायला मी तयार आहे। विठ्ठलपंतांनी रुक्मिणी देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता प्रयागला जातात, आणि जाताना रुक्मिणीने आपल्या मुलांना केलेला उपदेशही आपण ऐकला। सगळं झालं, या सगळ्या घटना अत्यंत वेदनादायी आहेत। आईवडील जाणं, आपला आधार जाणं, आणि आधार जाणं याचा अर्थ खऱ्या अर्थाचं अनाथत्व येणं आहे। त्यामुळं ही चारही मुलं आता अनाथ झालेली आहेत। मी काल महाभारताचा दाखला देत होतो, मातृलाभे सनातत्वम अनाथत्वम विपर्यये। महाभारताने असं सांगितलं की आई वडील आपले असणे हेच खरं सनातत्व असतं, आणि आई निघून जाणं हे खऱ्या अर्थाचं अनाथत्व असतं। हे अनाथ झालेली मुलं, त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी या ब्रह्मसभेला एक प्रश्न असा केला की आमच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आता आमचे आईवडील या जगात नाही आहेत, देहांत प्रायश्चित्तासारखं प्रायश्चित्त सांगणं योग्य का अयोग्य त्याची चर्चा करत निवृत्तीनाथ महाराज बसले नाहीत। तुम्ही दिलेला निर्णय हा धर्मशास्त्राच्या विरोधी आहे असाही विचार किंवा अशा पद्धतीच्या वल्गना करत ते बसले नाहीत, त्यांनी ते स्वीकारलं। पण पुढं काय? आता आमची गती काय? आम्हाला काय आता गती आहे पुढं? आळंदीतल्या ब्रह्मसभेने सांगितलं की याच्या पुढं काय, तुम्हाला उपनयन संस्कार, आम्हाला एवढं माहीत होतं की संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये आलेला जो कोणी असेल त्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, आम्ही देऊन टाकलं। तुम्हाला उपनयन संस्कार करण्याचे अधिकार आहेत का नाही हे आम्ही सांगू शकत नाही, तुम्ही एक काम करा, पैठणला जा आणि तिथल्या ब्रह्मसभेकडून शुद्धीपत्र घेऊन या, मग काय आहे ते ठरवू आपण, आम्ही तुम्हाला पत्र देतो। निवृत्तीनाथ महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा याच्यावरचा संवाद आपण काल ऐकला।
दोन भावांमध्ये कशा पद्धतीचा संवाद असू शकतो किंवा असावा याचं एक उदाहरण म्हणजे काल चाललेली निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची चर्चा आहे. त्याच्यातले दोन पक्ष मी आपल्याला काल असं सांगत होतो की निवृत्तीनाथ महाराजांचा विचार असा आहे की मी देह असं जो कोणी म्हणत असेल त्याला या सगळ्या संस्कारांची गरज आहे, पण मी देह अशी ज्यांची वृत्ती राहिलेली नाही, अहम ब्रह्म अस्मी या वृत्तीवर जो आरूढ झालेला आहे त्याला या कोणत्याही संस्काराची गरज नाही. आणि म्हणून मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थ नाही, मी संन्यासी नाही, या पद्धतीने निजबोध रूप अशा पद्धतीची भाषा निवृत्तीनाथांच्या मुखातून येते आहे. आणि म्हणून का जायचं पैठणला आणि का उपनयन संस्कारा करता ते शुद्धीपत्र आणायचं, गरज नाही. आमची परंपरा ऐशी असे निवृत्तीनाथांनी काल सांगून टाकलं होतं. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांचं मत अगोदर ग्राह्य धरलं आणि मग ज्ञानोबारायांनी जे बोलायला सुरुवात केली ते काल ज्ञानोबारायांचाही युक्तिवाद आपण ऐकला आहे. फक्त मी कालचं थोडं का सांगतो, कारण कालचं सांगितल्याशिवाय आजची संगती लागत नाही. जे आजच आलेले आहेत त्यांच्याकरता आज जरा गर्दी पुढं जास्तच झालेली आहे. करकम आपलं हे आपल्या बोधले महाराज परंपरेतले एक गाव आहे. संत भजलिंग महाराजांचं तिथं अधिष्ठान आहे. मानकोजी बोधले महाराजांची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये जे 5 प्रमुख शिष्य आहेत त्याच्यामध्ये भजलिंग महाराजांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. मानकोजी महाराजांच्या संजीवन समाधीनंतर मानकोजी महाराजांच्या फडाची परंपरा 9 वर्ष ज्यांनी सांभाळली ते भजलिंग महाराज आहेत. आणि त्या भजलिंग महाराजांच्या संस्थांची आणि त्या परंपरेतली सगळी कर्कमून मंडळी आज आपल्या प्रवचनमालेमध्ये उपस्थित आहेत. आदरणीय आमचे बाळासाहेब तात्या वास्ते आणि आमचा सगळा कर्कममधला परिवार आपल्या श्रावणमास प्रवचनमालेचीच प्रेरणा घेऊन त्यांनीसुद्धा कर्कममध्ये 5 दिवसाची प्रवचनमाला सुरू केलेली आहे. पहिल्यांदा 3 दिवस केली होती, वाढवून 5 केली. गेल्या वर्षी म्हटले 7 दिवस करा. म्हटलं हे महिन्यावर जातं का काय कुणास ठाऊक. गेल्या वर्षी आमच्या कर्कममध्ये प्रवचनं सुरू आहेत. असो, मुद्दा असा आहे, कालचा मी थोडासा दाखला देतो आहे. ज्ञानोबारायांनी केलेला युक्तिवाद फार गोड आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं निवृत्तीनाथ महाराजांना दादा, म्हणजे मी कालही आपल्याला बोलून गेलो, एव्हाना मला ज्ञानोबारायांचं चरित्र अगदी 10-5 मिनिटामध्ये सांगून रिकामा व्हायला वेळ लागणार नाही आहे. पण मी त्या चरित्राच्या पलीकडला आशय, त्या चरित्राच्या पलीकडे असलेलं तत्त्वज्ञान आणि नेमकं तिथं कोणत्या पद्धतीने घटना घडत होत्या या थोड्या तात्विक पद्धतीने मी आपल्यासमोर मांडतो आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं निवृत्तीनाथ महाराजांना दादा ठीक आहे, परंतु धर्मशास्त्राचा जर विचार केला, एखादा महात्मा जरी असला तरी त्याच्याकडून विधी आणि निषेधाचं पालन व्हावं. का व्हावं? एखादा महात्मा जरी असला तरी वेदांनी सांगितलेला जो विधी आहे तो विधी त्यांच्याकडून केला जावा. का? कारण त्यांच्याकडे पाहून जग वागत असतं. आणि मग ज्ञानोबारायांनी उत्तरं दिली होती, एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती. असं काल आपण त्याचा दाखला दिलता. ज्ञानोबारायांनी आणखीन एक दाखला असा दिलाय, मनोनी समर्थू जो ये. ऐका, ज्ञानोबाराय सांगतात निवृत्तीनाथ महाराजांना, दादा मनोनी समर्थू जो ये, जो समर्थ आहे. समर्थ या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान संपन्नतेने युक्त असलेला. समर्थ हा शब्द लौकिकाच्या दृष्टीने वापरायचा नाही आहे. समर्थ या शब्दाचा अर्थ इथंही घेताना असा घ्यायचा आहे, 2 पद्धतीची संपत्ती असते. एक ऐहिक संपत्ती असते आणि दुसरी आत्मिक संपत्ती असते. एक ऐहिक संपत्ती आहे, ती संपत्ती कधी ना कधी नाश पावणारी आहे, पण ज्याला आत्मस्वरूपाची संपत्ती प्राप्त झालेली आहे त्याच्या जीवनाचा कधीही नाश नसतो. अशा आत्मस्वरूपाच्या संपत्तीने युक्त असलेला जो कोणी समर्थ आहे, ज्ञानोबाराय बोलतात म्हणून समर्थू जो ये अथिला सर्वज्ञता त्यांना प्राप्त झालेली आहे. असं जरी असलं तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. तेने सर्वज्ञता प्राप्त झालेला तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. असा जो कोणी सर्वज्ञता प्राप्त झालेला महात्मा आहे त्या महात्म्याने सुद्धा आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचा त्याग करू नये. याचा अर्थ कर्म केलंच पाहिजे. ऐका, कर्म केलंच पाहिजे. मी तर अनेक वेळेला सांगत असतो, मनुष्य देह आणि कर्म नाही असं होऊ शकत नाही. ज्ञानोबारायांनी दृष्टांत असे दिलेले आहेत,
मडकं आहे, त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का? मडकं आपल्याकडे असतं की घरामध्ये मडकं, त्या मडक्याने असं ठरवलं का नाही मला मातीला सांगितलं तू माझ्याजवळ यायचं नाही असं म्हणेल मडकं? अहो ते म्हणण्याकरता तरी माती पाहिजे का नको? नाही ना. मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही, कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमत नाही, पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही, अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही, तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. कर्म केलंच पाहिजे, करावंच लागणार आहे. देह म्हटलं की कर्म हे आलंच. आता पुढं ऐका, जो कोणी असेल त्या कर्माचं ममत्व आहे का नाही त्याचा विषय मला आत्ता मांडायचा नाही आहे, पण कर्म करावं लागेल. कसं? इतका गोड विचार सांगितला ज्ञानोबारायांनी, दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय बोलतात, दादा देखे फळाची आशा आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवा तैसा निराशाही. एखादं फल मिळावं या अपेक्षेने एखादा माणूस जसा कर्म करतो, कर्म करणाऱ्यामध्ये दोन प्रकार. मला या कर्माचं फल मिळालं पाहिजे म्हणून कर्म करतो, आशेने कर्म करतो. आशेने कर्म करणाऱ्या माणसांसारखं ज्याच्या अंतःकरणात नैराश्य आहे त्यांनीही कर्म केलं पाहिजे. माझं बोलणं नीट ऐका. याचा अर्थ काय? एखाद्याला फलाची अपेक्षा नाही. गीता आम्हाला सांगते फलाची अपेक्षा नसली तरी कर्म करावं लागतं. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवान अर्जुनाला सांगतात कर्मणी एव अधिकारः मा फलेषु कदाचन. तुझा फलामध्ये अधिकार नाही, कर्मणी एव अधिकारः. एव या शब्दाचा अर्थच तुझा कर्मातच अधिकार आहे, त्या कर्माच्या फलामध्ये अधिकार तुझा नाही. का? कारण त्या कर्माला फल द्यायचं का न द्यायचं ठरवणारी देवता विशिष्ट आहे, ती ठरलेली आहे. तुझा अधिकार कर्मात आहे, कर्मणी एव अधिकार असते. त्यामुळे ज्याला अपेक्षा आहे असा कर्म करणारा जो कोणी मनुष्य असेल त्याच्यासारखं निराशा असलेल्या अनपेक्षा असलेल्या माणसाने सुद्धा कर्म केलंच पाहिजे. थोडक्यात काय? आशायुक्त कर्म करणं वेगळं आणि आशारहित कर्म करणं वेगळं, पण कर्म करणं हे ठरलं आहे. आशासहित असो अथवा आशारहित असो, फलासक्ती सहित असो अथवा फलासक्ती रहित असो. आपण अनेक वेळेला फलासक्तीनेच कर्म करतो अशातला भाग नाही. काही वेळेला फलासक्ती रहितही कर्म होतं ना आपल्याकडून, नाही असं नाही. मग फलासक्ती सहित असलेलं कर्म आणि फलासक्ती रहित असलेलं कर्म, एखाद्याकडे अपेक्षा नाही तरी त्यांनी कर्म केलं पाहिजे. हे कळण्याकरता मी योग वशिष्ठातला एक दाखला देतो. वशिष्ठांनी रामाला उपदेश करताना असं सांगितलंय, अंतर्नैराश्रम आदाय बहि आशोन्मुखे हिताः बहिस्तप्ताः अंतराशीतो लोके विहर राघव. हे राघवा, अंतर्नैराश्रम आदाय, आतून मात्र माणसाने नैराश्यवान असावं पण बाहेरून मात्र आशावादी असावं. बाहेरून आशावादी असलं पाहिजे. गेल्या वर्षी जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र सांगताना मी बोलत होतो की तुकोबारायांनी किती उत्तम व्यापार केला, आठवते का? बघा किती चांगला व्यापार केला तुकाराम महाराजांनी. त्यामुळे अंतर नैराश्यमादाय तुकोबार आहेत, पण बाहेरून मात्र बही आशोन्मुखे हिताः. जर बाहेरून आशावादी नसलं तर निष्क्रियता येईल ना. म्हणून कर्म हे केलंच पाहिजे. आपण हे उपनयन संस्कार धर्माने सांगितलेला धर्मशास्त्राने घेतला पाहिजे, काही हरकत नाही. ही चौघं भावंड पैठणला जाण्याकरता निघतात. दरमजन मुक्काम करत 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 आळंदीहून निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई पैठणला पोहोचतात. कधीही पैठणला हे गेलेले नाही आहेत, पहिल्यांदाच ते पैठणला जातात. आता ही पैठण नगरी काय आहे? आता आपण त्याचा उल्लेख करतो संत एकनाथ महाराजांचं समाधीस्थान असलेलं, पण हा अलीकडला उल्लेख का? ज्ञानोबारायांचा काल त्यांच्या अगोदरचा आहे ना. नाथ महाराज अवताराला येण्याच्या अगोदर पैठण आहे. नाथ महाराज अवताराला आले मग पैठण आलं असं नाही, त्याच्या अगोदर पैठण आहे. पैठणमधल्या 2-3 ओळखी अशा आहेत. शालिवाहन नावाचा जो शक सुरू होतो का नाही आपल्याकडे, शके, आपण जो शालिवाहन राजाच्या पासून शक सांगतो ना, त्या शालिवाहन नावाच्या राजाची राजधानी म्हणजे पैठण आहे. पैठणची पहिली ओळख. पैठणची पहिली ओळख सांगितली की शालिवाहन नावाचा जो शककर्ता राजा आहे त्या राजाची राजधानी म्हणजे पैठण आहे. दुसरी गोष्ट, आणखीन एक उल्लेख असा आलेला आहे, महानुभाव नावाचा जो संप्रदाय आहे, आपण जो श्रीधराचार्यांपासूनचा सांगतो, श्रीधरांचा सांगतो, तर त्या महानुभाव संप्रदायाची मुहूर्तमेढ ज्या गावामध्ये पहिल्यांदा लावली तिचं नाव पैठण. महानुभाव संप्रदायाची सुरुवात तिथून झाली.
एवढ्यावरच पैठण थांबत नाही. आणखीन एक पैठणची ओळख अशी सांगितली जाते की संत भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पणजोबा, ज्या भानुदास महाराजांनी कर्नाटकामध्ये गेलेला पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तीच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये पंढरपुरामध्ये माघारी आणून ठेवला, त्या भानुदास महाराजांचं मूळ गाव म्हणजे पैठण. म्हणजे पैठणच्या अशा ओळखी आहेत. एक ओळख मी आपल्याला अशी सांगितली की पैठण काय आहे, शालिवान नावाच्या राजाची राजधानी आहे. महानुभाव संप्रदायाची मुहूर्तमेढ जिथं रवली ते पैठण आहे. भानुदास महाराजांची जी जन्मभूमी आणि समाधीभूमी आहे ते पैठण आहे. समजा हे सगळंच पैठणचं नाही ओळखू आलं तर एक सांगू का, पैठणी मिळते तिचं नाव पैठण. म्हणून मी महिलांकडे बघितलं सगळ्यात. एवढ्यावरनं तरी पैठण लक्षात ठेवा. पैठण ती आहे. पैठण ही नावाची नगरी, गोदावरीचा काठ आहे. चौघं भावंड आले, सकाळ सकाळ पैठणला पोहोच झाले, गोदावरीचं स्नान केलं. त्यांना माहीत होतं की आपले इथं पाहुणे आहेत. कोण पाहुणे आहेत? आपल्या वडिलांचे मामा इथं आहेत. आपल्या वडिलांचे मामा इथं आहेत. आपल्याला आठवत असेल विठ्ठलपंतांचं आरंभाचं शिक्षण हे पैठणमध्ये झालं होतं. मी विठ्ठलपंतांच्या चरित्राच्या वेळेस बोललो होतो. विठ्ठलपंतांचा जन्म ज्या गोविंदपंतांनी निराईच्या पोटी होतोय, ती निराईचं जे माहेर आहे ते पैठण आहे. कोणाची? कृष्णाजी पंत देवकुळींची ही बहीण. ते देवकुळी यांचं घर आजही पैठणमध्ये दाखवलं जातं. आजही त्यांचे वंशज तिथं आहेत. कृष्णाजी पंत देवकुळे हे विठ्ठलपंतांचे मामा. कृष्णाजी पंत देवकुळे हे विठ्ठलपंतांचे मामा. कारण विठ्ठलपंतांची आई जी निराई आहे आणि त्या निराईचा जो भाऊ आहे त्यांचं नाव कृष्णाजी पंत. ते वयोवृद्ध झालेले आहेत, अतिशय वयोवृद्ध झालेले आहेत. त्या दोघांना म्हणजे त्या कृष्णाजी पंतांना एकच बहीण होती, ती निराई. पुढं वंश नव्हता. आणि मग वयोवृद्ध झालेले हे जे कृष्णाजी पंत आहेत ते कृष्णाजी पंत निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ते पाहुणे ओळखून काढले आणि कृष्णाजी पंतांचं घर गाठलं, देवकुळे यांचं घर गाठलं. घरी आले, सगळी चौकशी केली. कृष्णाजी पंतांच्या हे सगळं लक्षात आलं आणि कृष्णाजी पंतांनी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई सोपान काकांकडे पाहिलं आणि विचारलं, का रे बाळानो, तुम्ही एवढे लहान लहान 4 मुलं आळंदीहून पैठणपर्यंत आलात, आनंद वाटला. अरे पण तुम्ही चौघेच कसं काय आला? कुठे गेले आई वडील तुमचे? कुठं गेले? आणि तुम्हा चौघांनाच असं कसं काय पाठवलं? अरे आईवडिलांचं काही ही काही कर्तव्य आहे का? एवढ्या लहान लहान मुलांना इतक्या लांब पाठवायचं असतं का? कुठं आळंदी, कुठं पैठण? बरं येताना बरोबर कोणीतरी यावं. नाही वडिलांना वेळ मिळाली आईनं तरी जावं, नाही आईला वेळ मिळाली वडिलांनी तरी जावं, कोणीतरी यावं, दोघांनी यावं. आणि तुम्ही मात्र चौघं लहान लहान मुलं इथपर्यंत आलात, याच्यामध्ये आनंद आहे. पण आईवडील कुठे गेले? असं म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज थोडे स्तब्ध होऊन बोलायला लागले. आणि निवृत्तीनाथांनी सांगितलं, आजोबा, आमचे आई वडील या जगात राहिले नाहीत, आता आम्ही अनाथ झालो आहे. मग सगळा इतिहास सांगितला, का कसं काय झालं, कशा करता झालं, का देहांत प्रायश्चित्त सांगितलं पैठणच्या ब्रह्मसभेने, सगळं सांगितलं. आणि मग सरते शेवटी उपनयन संस्कार आमच्यावर व्हावे याच्याकरिता शुद्धीपत्राची गरज आहे. आणि आम्हाला आळंदीच्या ब्राह्मण मंडळींनी पैठणला पाठवलं आहे. पैठणमधल्या ब्रह्मसभेतून शुद्धीपत्र आणल्याशिवाय उपनयन संस्कार होणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून आम्ही इथं आलो आहे. कृष्णाजी पंतांना वाईट वाटायला लागलं, आपला भाचा गेला. दुसरी गोष्ट, असं काय त्यानं पाप केलं होतं की आळंदीतल्या ब्रह्मसभेनी देहांत प्रायश्चित्त दिलं? तरी शेवटी कृष्णाजी पंत स्वतःला सावरतात आणि कृष्णाजी पंतांनी सांगितलं, बाळानो, तुमच्या आईवडिलांची जशी गती झाली, तुमच्या आईवडिलांना जसा त्रास भोगावा लागला तसा तुम्हाला त्रास भोगायला मिळू नये याच्याकरता मी प्रयत्न करतो. मला माहीत नाही की ते देहांत प्रायश्चित्त देणं योग्य होतं का न योग्य होतं, या शास्त्राच्या जास्त चर्चेमध्ये मी पडत नाही, माझा तेवढा अभ्यास नाही. पण पैठणमध्ये ब्रह्मसभा ताबडतोब मी घेतो आणि त्या ब्रह्मसभेतून तुम्हाला शुद्धीपत्र मिळवून देतो की जेणेकरून तुमचं तरी कल्याण होईल. हा आधार पहिला भेटला. ज्ञानोबारांना आनंद झाला का? आपल्याला कुठंतरी आधार भेटला. नवख्या गावामध्ये गेल्यानंतर पिशवी ठेवायला आधार भेटावा, बरोबर आहे का नाही? नवीन गावात गेले की लोक काय म्हणतात, पिशवी ठेवायला आधार भेटावा. आता ती पिशवी ठेवायला भेटलेला आधार 2-4 एकर तिथंच घेतो, ती गोष्ट निराळी नाही का? ती गोष्ट निराळी आपल्या बाबतीतलं. पण ज्ञानोबा आहेत हे. ज्ञानोबारांना एका दृष्टीने आधार भेटला की काही का असे ना, परंतु ब्रह्मसभा बोलविण्याकरिता तरी कोणीतरी पाहिजे होतं ना आपल्याला.
आपल्या वडिलांच्या मामांनी हे जबाबदारी घेतली ब्रह्मसभा बोलवण्याची, दुसऱ्या दिवशी ब्रह्मसभा घ्यायची आहे म्हणून. पण जाताना विठ्ठल कृष्णाजी पंतांनी सांगितलं, एक काम करू म्हटले, तुम्ही आळंदीतून आणलेलं जे पत्र आहे की नाही, ते पत्र उद्या ब्रह्मसभेत दाखवायचंच नाही म्हटले. का? त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, ही संन्याशाची मुलं, हे असं असं घडलंय. आणि हे जर सगळं या इथल्या ब्रह्मसभेने वाचलं तर ही ब्रह्मसभा तुम्हाला शुद्धीपत्र देईल असं वाटत नाही मला. कारण त्या गावातली लोक कशी होती ही त्याच गावातल्या लोकांना माहीत असतंय. आपण कितीही म्हणा, तुम्ही फक्त म्हणा अहो हे त्याचं काय घेऊन बसला, सुरूच होतं लगे. आम्हाला माहीत आहे ती काय आहे ती, तुम्हाला बरं वाटतंय, आम्हाला माहीत आहे ती काय आहे ती. का कोणाला? कृष्णाजी पंतांनी सांगितलं की आपण हे ब्रह्मसभेला पत्र दाखवायलाच नको म्हटले. मी बोलतो काय बोलायचं ते, आणि तुम्हाला शुद्धीपत्र मिळवून देण्याची जबाबदारी. ज्ञानोबा आहेत ताट दिवशी उठून उभा राहतात, सांगतात, आजोबा तसं नाही, आळंदीहून आलेलं जे पत्र आहे ना, ते पत्र जसंच्या तसं ब्रह्मसभेपुढं ठेवायचं. भले पैठणमधल्या ब्रह्मसभेने आम्हाला देहांत प्रायश्चित्त सांगितलं, आम्ही तेही स्वीकारू, पण असं खोटं बोलून शुद्धीपत्र घ्यायचं नाही. ज्ञानोबारांच्या मुखातले वाक्य वयाच्या 6व्या वर्षी वाक्य आहेत ही. ज्ञानोबारा उठून उभारून सांगतात, असं नाही, जे आहे ती वस्तुस्थिती मांडायची, असं खोटं नाटक करून मला काहीही करायचं नाही. मी त्याच्याकरता या अवताराला आलेलोच नाही. भले देहांत प्रायश्चित्त सांगावं लागलं तरी मी घ्यायला तयार आहे. कृष्णाजी पंतांच्या डोळ्यात पाणी आलं. एवढ्या लहान वयामध्ये असलेलं हे बुद्धीचं वैभव काय आहे, ही बुद्धीची सात्विकता काय आहे, मुखातून आलेल्या शब्दांना आलेला सज्जनतेचा आणि सात्विकतेचा स्पर्श काय आहे. दुसऱ्या दिवशी सगळी तयारी केली. पैठणमधल्या अनेक ठिकाणची जी काही विद्वान मंडळी आहेत त्या प्रत्येकाला आमंत्रण दिलं, प्रत्येकाला कळविलं, चला ज्या नागनाथ घाटावर ही ब्रह्मसभा होणार आहे तिथं फलक लावण्यात आला, ब्रह्मसभा होणार आहे. अनेक दिवसानंतर ही ब्रह्मसभा होणार आहे म्हटल्यानंतर पैठणमधली अन्य लोकसुद्धा कुतूहलाने विचार करायला लागली की ही कशाची ब्रह्मसभा आहे. कुणीतरी हसते परहसते कानावर बातम्या गेल्या, अहो आळंदीहून 4 लहान लहान लेकरं आलेले आहेत आणि त्यांचा काहीतरी प्रश्न आहे. एक छोटी छोटी लेकरं आहेत म्हटले, त्या कृष्णाजी पंत देवकळेचे कोणतरी पाहुणे आहेत म्हटले, आणि त्यांच्या संबंधाने काहीतरी प्रश्न आहे. गावातली ही सगळी मंडळी जी विद्वान मंडळी आहेत त्याच्यामध्ये या ब्रह्मसभेचं सभेचं अध्यक्षस्थान ज्यांच्याकडे होतं त्यांचं नाव आहे पंडित बोपदेवजी. त्या बोपदेवांचं शुद्धीपत्र पुढे येणारच आहे आपल्याला. त्या बोपदेवांचं वर्णन असं करतात, पुष्कळ मोठं आहे पण एका वाक्यात सांगतो, ज्यांनी 26 ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले धर्मशास्त्रावरचे असे बोपदेव. आणि त्या बोपदेवांना त्या ब्रह्मसभेचं अध्यक्षस्थान दिलेलं होतं. सगळी तयारी केली. सकाळचा प्रहर आहे. सकाळी उठून या 4ही मुलांनी गंगेचं स्नान केलं, गोदावरीचं स्नान केलं, गोदावरीला नमस्कार केला आणि ही 4ही मुलं त्या ब्रह्मसभेमध्ये हजर झाली. सगळी ब्रह्मसभा बसलेली होती. ब्रह्मसभा म्हटल्यानंतर त्या ब्रह्मसभेमध्ये असलेले विद्वान, ब्राह्मण, पंडित, न्यायाचार्य, वेदांताचार्य एक एक आपल्या आपल्या आसनावर बसलेले आहेत. अन्य सामान्य जनता या ब्रह्मसभेमध्ये काय चर्चा चालते आणि कशा पद्धतीने या चर्चाचा निकाल दिला जात असते हे बघण्याकरिता म्हणून सामान्य जनता बसलेली होती. अहो पण एवढेच असतात अशातला भाग नाही, याच्यात काय काय चालतंय कुठं आपल्याला काही करता येतं हे बघणारी सुद्धा होती. त्याच्यात ही परंपरा सुद्धा तेव्हापासून आहे, आज आहे असत नाही. अशी कुटाळ लोकसुद्धा त्या ब्रह्मसभेला आलेली होती. झालं, ही 4 मुलं पुढं उभा राहिली. त्या ब्रह्मसभेची तारीख किंवा तिथी अशी सांगितली जाते, माघ शुद्ध पंचमी शके 1209 शुक्रवारी ती ब्रह्मसभा सुरू होती. आज कोणता वार आहे? तर ती ब्रह्मसभा सुरू होती. नाही मी काय आज असं नाही, खरंच शुक्रवारी होती. तुम्ही वैकुंठवासी वक्तेबुवांचं ज्ञानोबारांचं केलेलं चरित्र वाचा, त्यांनी केलेलं आहे, संशोधनाने त्यांनी चरित्र मांडलेलं आहे. माघ शुद्ध पंचमी शके 1209ला शुक्रवारी ही ब्रह्मसभा भरली. सगळे एकत्रित झाले. त्याचं वर्णन नामदेवरायांनी फार छान केलं आहे. मी आता प्रमाणाने बोलतो. नामदेवराय असं सांगतात, पाचारुनी सर्वा केली ब्रह्मसभा मिळविले द्विजा व्युत्पन्नासी. सर्व पाचारीले बोलविलं. कोणाला बोलवलं? व्युत्पन्न असलेले, विद्वान असलेले जे जे आहेत त्या सगळ्यांना बोलविलं. ब्रह्मसभा घेतली आणि या ब्रह्मसभेमध्ये सगळ्यात पुढं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ही 4 भावंड अशी पुढं उभा राहिलेली होती. ज्ञानोबारायांनी दोन्ही हात जोडले आणि त्या ब्रह्मसभेला विनंती केली, अनाते पतिते शरणागत दिने सनात करणे कृपादृष्टी.
ज्ञानोबांची भाषा कशी आहे पहा. ज्ञानोबा त्या ब्रह्मसभेला आपलं आणलेलं जे आळंदीहून आणलेलं पत्र आहे ते पत्र ब्रह्मसभेच्या समोर ठेवतात आणि ब्रह्मसभेच्या समोर ठेवून सांगतात, आम्ही अनाथ आहोत, पतित आहोत, शरणागत आहोत, दीन आहोत, सनाथ करणे कृपादृष्टी, आमच्यावर कृपादृष्टी करा आणि आम्हाला सनाथ करा. आम्ही अनाथ आहोत, आमचे आईवडील गेले, आम्ही पतित आहोत, जे आम्हाला आळंदीच्या ब्रह्मसभेने आमच्यावर जो ठपका ठेवला आहे, जो पत्रात लिहिला आहे, तो माझ्या मुखातून तुमच्या समोर येतोय. आम्ही पतित आहोत, पण आम्ही शरणागत आहोत. आम्हाला आळंदीच्या ब्रह्मसभेने सांगितलं की पैठणमध्ये जाऊन तिथून शुद्धीपत्र आणा, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. आम्ही दीन दृष्टीने आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय, सनाथ आम्हा करणे कृपादृष्टी, तुमची कृपादृष्टी करा आणि आम्हाला सनाथ करा. केली ब्रह्मसभा, बैसले वरिष्ठ, होते तितके स्पष्ट निवेदिले, होते तैसे स्पष्ट निवेदिले. जसं आहे तसं स्पष्ट पद्धतीने ज्ञानोबा त्या ब्रह्मसभेमध्ये बोलायला लागले. पत्र वाचून या सकळा झाले श्रुत. आता ते पत्र वाचलं सगळ्यांनी. पत्र वाचून या सकळा झाले श्रुत, संन्याशाचे पुत्र कळू आले. त्या पत्रात पहिलीच ओळ होती, तुम्हाकडे आलेली मुलं संन्याशाची आहेत, पहिलीच ओळ होती. या सगळ्या ब्रह्मसभेला लक्षात आलं, ही जी 4 मुलं आहेत, ही 4 मुलं संन्याशाची आहेत. नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, बोली येईल श्रेष्ठ पूर्वापार. संन्याशाची मुलं आहेत, उपनयन संस्काराची विनंती करण्याकरता आलेली आहेत. ती ब्रह्मसभा एकमेकाकडे पाहायला लागले, धर्मग्रंथ काढले, वेगवेगळ्या धर्मग्रंथाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. पण संन्याशाच्या मुलाला उपनयन संस्कार करता येतात अशा पद्धतीचा विधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये नाही असं यांना वाटायला लागलं. त्यांच्याकडं असलेली जी धर्मग्रंथ आहेत, त्यांच्याकडं असलेली जी शास्त्र आहेत, त्या शास्त्रांमध्ये अभ्यास करून त्यांनी सगळीकडे पाहिलं आणि मग विचार करायला लागले की आता निर्णय द्यायचा काय, काय द्यायचा निर्णय. कारण इथं कुठंच लिहिलेलं नाही. बरं, लिहिलेलं कुठंच नाही, पण आईवडिलांना उपनयन संस्कार करावे म्हणून आईवडिलांना मात्र देहांत प्रायश्चित्त घेतलंय. बरं, देहांत प्रायश्चित्त जरी त्यांनी घेतलेलं असलं तरी संन्याशाच्या मुलाला उपनयन संस्कार करता येतात अशा पद्धतीचा विधी कुठं नाही. अडचण कुठं आहे बघा, लक्षात येते का तुमच्या? गंमत कुठं झाली आहे? आळंदीच्या ब्रह्मसभेने निर्णय दिला, तुम्ही आईवडिलांनी तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, मुलांना उपनयन संस्कार करता येतील. आणि मग आळंदीतल्या ब्रह्मसभेने सांगितलं की तुम्ही पैठणहून शुद्धीपत्र आणा, मग बघू. हे घोळ इथं आहे. खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात केस कशी जाते, म्हणजे त्याचा मुद्दा कुठं पकडायचा आहे बघा. निकाल तर दिलाय, निवृत्तीनाथांनी दुसऱ्या दिवशी अपील केलं, आमची गती काय, गेले ना आमचे आईवडील. आता मात्र यांना असा प्रश्न पडला की संन्याशाच्या मुलाला उपनयन संस्कार करता येतात हा विधी कुठंच नाही, आईवडिलांना तर देहांत प्रायश्चित्त देऊन बसलो आपण. मग त्यांनी काय केलं, तुम्ही इकडं जा, आता आमचं संपलं, आमचं जे होतं तेवढंच बोललो आम्ही, तुम्ही जा पैठणला. पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर पैठणच्या सगळ्या विद्वान ब्राह्मण मंडळींना प्रश्न पडला, अरे बाबा, देहांत प्रायश्चित्त यांनी जरी सांगितलेलं असलं, देहांत प्रायश्चित्त असंही कुठं लिहिलेलं नाही का? कारण अंताना घृतकुंभ संभव अशा नावाचा विधी झालेला आहे. मग देहांत प्रायश्चित्त सांगितलेलं हेच चुकीचं आहे. आता ते चुकीचं आहे म्हणावं तर आपलीच आपली अडचण होऊन जाते. मग काय करायचं? आता उपनयन संस्कार व्हावे असा तर विधी कुठंच नाही. मग काय करावं? या सगळ्या ब्रह्मसभेने एकमेकाकडे पाहायला सुरुवात केली. मी माझं पदरचं बोलत नाही, नामदेवांची प्रमाण आहेत याला, नामदेवांचे आधार घ्या. नामदेव सांगतात ही सगळी ब्रह्मसभा एकमेकाकडे पाहायला लागली. केली पत्र वाचून या नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट. उगी या सगळ्या ब्रह्मसभेने एकत्रित आलं आणि सांगितलं, अहो याला प्रायश्चित्तच नाही. जे सांगितलं होतं ते उभयता, जे सांगितलं ते प्रायश्चित्त नाहीच, हे गेलं. आता उभयता कुळभ्रष्ट. मग बोली येईल श्रेष्ठ पूर्वापार, या एक उपाय असे शास्त्र मते. आता काहीतरी उपाय दिला पाहिजे. असं कसं काय पाठवता येईल? कारण त्या काळामध्ये पैठण ही दक्षिण काशी असं म्हणून मानलं जात असे ते आजपर्यंत. आजही आपल्याकडे पैठण ही काशी मानली जाते, काशी क्षेत्र मानलं जातं. काशी क्षेत्रामध्ये चालणारे जे काही धर्मशास्त्राचे निर्णय आहेत ते निर्णय त्या काळामध्ये दक्षिणेच्या या भागामध्ये पैठणमध्ये चालायचे. आणि म्हणून या दक्षिण भागातली काशी म्हणजे पैठण. आता याच्या पुढे जाता येत नव्हतं. आणि मग या पैठणमधल्या ब्रह्मसभेने असा निर्णय दिला, या एक उपाय असे शास्त्रमते अनन्य भक्तीने अनुसरावे. त्या ब्रह्मसभेने या चौघांना निर्णय दिला, एक काम करा,
तुम्हाला आता बाकी आम्ही निर्णय काही देत नाही, एक काम करा, अनन्य भक्तीने अनुसरावे. अंतःकरणामध्ये अनन्य भक्ती निर्माण करा आणि भगवंताचं अनुसरण करा, भगवंताचं चिंतन करा, एवढंच करा. तीव्र अनुतापे करावे भजन. काय दिलंय निर्णय बघा. मी त्या निर्णयाचा तुम्हाला शेवटी त्याचा गोषवारा देतो, प्रमाण ऐका नीट आधी. तीव्र अनुतापे करावे भजन. भजन करावे पण तीव्र अनुतापे. गो खर आणि श्वान वंदोनिया. सगळ्या जगामध्ये असणारे जे जे काही पशु प्राणी आहेत त्या सगळ्यांना परमात्म भावदृष्टी ठेवून आपण अनुताप अंतःकरणामध्ये आणून भजन करावं. हा जे निर्णय ब्रह्मसभेने दिला, काय निर्णय दिला? तीव्र अनुतापे करावे भजन. गो खर आणि श्वान वंदुनिया या एक उपाय असे शास्त्रमते अनन्य भक्तीने अनुसरावे. अनन्य भक्तीचं अनुसरण करा, तीव्र अनुतापाने भजन करा. गाय आणि जे काही पशु प्राणी आहेत या सगळ्यांना परमात्म भाव ठेवून वंदन करा. हा निर्णय ज्यावेळेस दिला, बाकी तुम्ही उपनयन संस्काराच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला तो नाही. संन्याशाच्या मुलांना उपनयन संस्कार असा विधी कुठंच नाही, त्यामुळे तुम्हाला उपनयन संस्कार करता येणार नाहीत. तुमची गती काय म्हणाल तर तुम्ही हे करा, भजन करत राहा. त्यांना माहीतच नाही हे कोणाला सांगायला लागलोय आपण. त्यांना माहीत नाही, ते पुढं कळणार आहे आणखीन. आपल्याला माहीत आहे म्हणून आपल्याला असं वाटायला लागलंय, त्यांना कुठं माहिती आहे. त्या काळात बऱ्याच लोकांना माहीत नाही हे आणखीन. त्यांना माहीत नाही, त्यांनी आपलं सांगितलं भजन करा, पशु प्राण्यांकडे परमात्मा भाव करून वंदन करा, तीव्र अनुतापाने भजन करा, असे सगळे निर्णय दिले. हे सगळे निर्णय ऐकल्याबरोबर निवृत्तीनाथांना काय वाटलं याचं मत नामदेव यांनी फार छान केलं आहे. ऐकोनी निवृत्ती संतोषला चित्ती. का निर्णय काय दिला होता? तुम्ही उपनयन संस्कार तुम्हाला ती विधी नाही, तुम्ही फक्त तीव्र अनुतापाने भजन करा, हा निर्णय आहे. तुम्ही फक्त भजन करा, हे बाकीचे असल्या ह्याच्यात पडू नका, भजन करा. निवृत्तीनाथांना आनंद झाला का? निवृत्तीनाथांना आनंद का झाला? निवृत्तीनाथ म्हणतात मी आळंदीत हीच सांगत होतो यांना. कळालं का तुम्हाला आता? मी आळंदीमध्ये काय सांगत होतो ज्ञानोबाला? अरे बाबा हेच, आपल्याला काय उपनयन संस्काराची गरज आहे, आपण आपलं भजन करत राहायचं, आपण आपल्या आपल्या आनंदामध्ये राहायचं, हे सांगत होतो. आणि ते जे मी सांगत होतो तोच निर्णय इथं दिलाय, तोच निर्णय इथं दिलाय. ऐकोनी निवृत्ती संतोषला चित्ती, धन्य तुमची वदती तीर्थरूप. ज्ञानोबारायांनी मात्र दोन्ही हात जोडले. ज्ञानोबाराय म्हणायला लागले, ज्ञानदेव म्हणे सांगाल ते मान्य, मुक्ताई सोपान आनंदिली. ज्ञानदेव म्हणे, दोन्ही हात जोडले. ज्ञानोबारायांनी त्याच्यात काही पद्धतीचा घासाघीस केली नाही. ज्ञानोबारायांनी हात जोडून सांगितलं, तुम्ही ब्रह्मसभेतले विद्वान ब्राह्मण मंडळी आहात, सांगाल ते मान्य, तुम्ही जे सांगाल ते आम्हाला सगळ्याला मान्य आहे. उपनयन संस्कार नाहीत, मान्य. स्थितप्रज्ञता कशी आहे बघा. निर्णय ऐकल्यानंतर सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने स्थितप्रज्ञा येणं, निर्णयाला स्वीकारणं आणि वृत्तीमध्ये शांतता आणून ठेवणं, हे ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. सांगाल ते मान्य आहे, मान्य आहे. तुम्ही म्हणताना उपनयन संस्काराची गरज नाही, ठीक आहे. तीव्र अनुतापाने भजन करा म्हणताना मान्य आहे. गोखर आणि पशु वंदोनिया अशा पद्धतीने म्हणताना मान्य आहे. सांगाल ते मान्य, स्वीकारलं. याच्यातलं एक साधं समाजशास्त्राच्या दृष्टीने वाक्य सांगतो, आहे त्या परिस्थितीला स्वीकारा. माणसाने स्वीकारावं. परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी येत असते. प्रत्येकाच्या जीवनात एक चांगली परिस्थिती असते, कधी वाईट परिस्थिती असते. भारतीय संस्कृतीचं समाजशास्त्र आम्हाला असं सांगतं की आहे त्या परिस्थितीला स्वीकारा. का? कारण ती स्वीकारल्याशिवाय त्याच्यातून मार्ग निघत नाही. परिस्थितीला विरोध नाही करायचा, आहे त्या परिस्थितीला स्वीकारावं. ज्ञानोबारायांनी ती परिस्थिती स्वीकारली, ठीक आहे. शांत चित्ताने ज्ञानोबाराय त्यांच्याकडे पाहतात. हे सगळं झालं. ब्रह्मसभेने निर्णय दिला. तिथं बसलेली जी काही विद्वान मंडळी आहेत ते एकमेकाकडे पाहायला लागली. कारण पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक पद्धतीचा साशंक भाव आहे. का भाव आहे? याचं कारण असं आहे की ती ब्रह्मसभा असा विचार करते, अरे बाबा यांना प्रायश्चित्तच नाही, ते प्रायश्चित्त दिलं गेलंय. आणि या मुलांना उपनयन संस्काराचा विधी कुठंच नाही, पण हे प्रायश्चित्त घेतलं तर हा विधी आहे म्हणून खालून निर्णय आलाय. आता आपण जो दिलेला निर्णय आहे तो तरी कुठं योग्य आहे? आपण फक्त सारवासारव केली आहे. हे एकमेकाकडे पाहून त्यांच्या मनामध्ये आलेला जो काही गलबला आहे तो चेहऱ्यावर जाणवत होता. पण त्याच्यातल्या काही माणसांनी विषय बदलला.
सभेमध्ये कसं असतं बघा, काही माणसं अशी गमतीची होती, त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विषय बदलला आणि ते म्हटले ते जाऊ द्या रे, दिलाय ना निर्णय यांना, दिलाय. एक काम करा रे म्हटले, तुमची नावं तरी काय आहेत सांगा बरं. म्हणजे आणखी नावच विचारली नव्हती. मला इथं येऊन बोलायचं आहे तुम्हाला, म्हणून मी म्हटलं त्यांना माहीत नाही काय चाललंय हे, आपण देतोय निर्णय, कुणाला माहीत नव्हतं. ते जाऊ द्या म्हटले, तुमची नावं काय आहेत ते सांगा म्हटले. नावं काय म्हटल्याबरोबर नावं सांगायला सुरुवात केली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही नावं ऐकल्याबरोबर ऐकोनी ऐशी नावे हसिन्नले ब्राह्मण नामाचे अभिधान सांगा आम्हा. ही नावं ऐकल्याबरोबर ती सगळी ब्रह्मवृंद मंडळी हसायला लागली. अरे काय नाव आहे, निवृत्ती, नाव काय ज्ञानदेव, नाव काय सोपान, नाव काय मुक्ताबाई. अरे ही नावं ऐकल्याबरोबर ते सगळे हसायला लागले. आणि हसत असताना त्यातली जी कुडाळ लोक होती, त्यातली काही चेष्टा करणारी, जखमेवर मीठ चोळणारी जी मंडळी होती, त्याच्यातला एक जण पुढं आला आणि ज्ञानोबारांकडे बघायला लागला आणि म्हणायला लागला, काय तुझं नाव म्हटलं, तू काय नाव. ज्ञानोबारांनी सांगितलं ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हटल्याबरोबर तो म्हणायला लागला, ज्ञानदेवे नामे ज्ञानाचा दिवस आणि हातोपतीत वेश बाळकाचा. ज्ञानदेव नामे ज्ञानाचा दिवस आणि हातोपतीत वेश बाळकाचा. तू काय बोलतोय कळतंय का तुला. आता ही विद्वान ब्राह्मण बघा, ती ज्ञानोबारांना म्हणायला लागली, काय तुझं नाव. तो म्हटला ज्ञानदेव. ज्ञानदेव, तुला माहीत आहे या नावाचा अर्थ काय आहे. वय किती ज्ञानोबारांचं, 6 वर्ष. ज्ञानोबारांनी नाव जे आहे ते सांगितलं ना, ज्ञानदेव. आणि तो विद्वान ब्राह्मण म्हणायला लागला, अरे तुला कळतंय का, ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ ज्ञान आणि देव या शब्दाचा अर्थ दिवस देणं. देव या शब्दाचा अर्थ देणं किंवा देव या शब्दाचा अर्थ दातृत्व आणि याचा अर्थ देव किंवा दिवस म्हणा, देणं म्हणा, प्रकाश म्हणा, या पद्धतीने लावा. देव या शब्दाचा अर्थ दिवस असाही अर्थ घ्या. तो म्हणायला लागला, अरे ज्ञानदेव नामे ज्ञानाचा दिवस. ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा प्रकाश, माहीत आहे तुला. आणि ज्ञानाचा प्रकाश असा ज्ञानदेव शब्दाचा अर्थ आहे. आणि तू तर पतित होऊन दोन्ही हात जोडून आमच्या समोर उभा राहिलाय, आम्हाला काहीतरी आज्ञा करा म्हणतो आणि नाव मात्र शहाणपणाने सांगतो ज्ञानदेव. टिंगल सुरू केली, ज्ञानोबारांच्या नावाची टिंगल केली. काय वेड्यासारखं तू नाव सांगतो रे म्हटले. त्याच्यातला एक जण म्हणायला लागला, मला कळेच नाही म्हटले ह्या चौघांची नावं ऐकू. काय नावं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. एक जणाच्या मुखातून असं आलं, यतीची या पोटी जन्मले पतित. यती म्हणजे संन्याशी. यतीची या पोटी जन्मले पतित नामे विपरीत ठेविली. मला कळत नाही म्हणले त्या विठ्ठलपंतांचं, तो यती होता, संन्याशी होता, त्याच्या पोटाला ही 4 मुलं जन्माला आली आणि नावं मात्र अशी इतकी विपरीत ठेवली. निवृत्ती नाव कोणाचं, संन्याशाच्या पोराचं. ज्ञानदेव नाव कोणाचं, संन्याशाच्या पोराचं. टिंगलच नाव ही. आता टिंगल म्हटल्यानंतर किती टिंगल होत असते. टिंगल सुरू केली. तेवढ्यात एक जण पुढं आला आणि एक जण पुढं आला आणि तो म्हणायला लागला, थांबा थांबा थांबा, हा जो थोरलाय का नाही, यांनी नाव निवृत्ती सांगितलं. निवृत्ती नामे प्रवृत्ती बांधला. तो टिंगल करायला लागला निवृत्ती नावाची. निवृत्ती नामे प्रवृत्ती बांधला, सोपान अवघडला प्रत्यवाई. निवृत्ती या शब्दाचा अर्थ वृत्ती निवृत्ती होणं, पण हा तर उपनयन संस्कार करा या प्रवृत्तीने हात जोडायला लागलाय. बघा टिंगल किती आहे. पैठणमधली ही ब्रह्मसभा. अरे निवृत्ती या शब्दाचा अर्थ वृत्ती निवृत्ती होणं, पण तुझी कृती मात्र प्रवृत्तीची आहे ना. बरं जाऊ द्या. दुसरा म्हणायला लागला, तुझं नाव काय रे मधल्या. तर तो म्हटला सोपान. सोपान, सोपान या शब्दाचा अर्थ सोपा मार्ग. आणि तुला तर काय प्रायश्चित्त द्यावं, कोणत्या मार्गाने जावं याच्यात अडथळेच अडथळे तुझ्या जीवनात आहेत. तुझ्या जीवनात उपनयन संस्कार करण्याकरता अनंत अडथळे आणि तुझं नाव सोपान. चेष्टा चालू झाली, नावाची चेष्टा करायला लागली. तेवढ्यात एक जण आला आणि तो म्हणायला लागला, अहो जाऊ द्या म्हटले, ही बघा ही जे आहे ना फार अशी बघते, फार टकमका बघायला लागले. काय होतं, त्या ब्रह्मसभेला जातानाच निवृत्तीनाथांनी सांगितलं होतं मुक्ताबाईला, हे बघ तिथं चालणार आहे चर्चा, तू बोलू नको, तुझं तोंड फटकळ आहे. ते निवृत्तीनाथांना माहीत होतं हे काय आहे ते. तू बोलायचं नाही, गप्प बसायचं, काही बोलायचं नाही, काही नाही. तुझ्या बोलण्याने काहीतरी जी निर्णय होणार आहे ती बिघडून जाईल. काही माणसाला म्हणावं लागतं, तुम्हाला फक्त बघायला नेलंय, बोलू नका, तुमच्या बोलण्याने घोटाळा आहे, बाकी काही नाही. तुम्ही फक्त बघायला न्या असावं म्हणून गेलाय. तसं मुक्ताबाईला सांगितलं, तू बोलू नको, तू बोलली की घोळ होणार आहे.
बोलू नकोस. ती अशी बघत होती. बघत असलेली मुक्ताबाई तेवढ्याच जण एक जण म्हटला, अहो ते जाऊ द्या हो, या निवृत्तीचं काय घेऊन बसला, प्रवृत्तीने बांधला, या ज्ञानदेवाचं काय घेऊन बसला, या सोपानाचं काय घेऊन बसला. ती बारकी बघा, तिचं नाव मुक्ताई आहे. मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी, मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी. नाव मुक्ताबाई आहे, सुराणी या शब्दाचा अर्थ पत्ता नसणं. मुक्ताबाई नाव आहे आणि मुक्तीचा पत्ताच नाही, आणि ती मुक्ताबाई. मुक्ताबाई नावाची अवहेलना केली. ज्ञानदेव आणि पातित्य भोगी, ज्ञानदेव म्हणायला लागला आणि पातित्याला पडलेला आहे, अशी टिंगल सुरू केली. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका शांत चित्ताने ऐकतायत. तेवढ्यात एक जण म्हणायला लागला, अहो जाऊ द्या हो, नावात काय असतंय, नावं काही ठेवली जातात, जसं नाव असेल तसं काय असतंय काय. नाव जसं आहे, ज्ञानदेव नाव आहे म्हणून काय हे काय ज्ञानी आहे काय म्हटले, निवृत्ती नाव आहे म्हणून काय हे काय निवृत्ती आहे का. अहो आपल्या गावामध्ये अशी कित्येक ठिकाणी नावं काही ठेवली जातात म्हटले. तव एक म्हणती होता नामायासी काय, राजा आणि वाहे मुळ्याशिरी. एकाचं नाव होतं म्हटले राजा, एकाचं नाव राजा, आणि ती काय करतंय, सरपण गोळा करून चालले निघाले. कसं काय म्हटले, मेळ लागायचा. राजा नाव आणि नावासारखं असतं का कुठं. नाव आणि नावासारखं वागण्याचा काहीच अर्थ नसतो म्हटले. जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे. जुने कीर्तनकार ते काय झालं म्हणे, एका गावामध्ये एका माणसाचं एक छोटं होतं माणूस, आणि त्या माणसाचं नाव होतं ठणठणपाल. त्याचा अर्थच लागे ना काही त्याला, ते ठणठणपाल काहीच कळे ना त्याला. ते आपलं त्याच्या गुरुजीकडे गेलं आणि ते गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी माझं नाव बदला. ते म्हणले का, ठणठणपाल ही काय नाव आहे काय म्हटलं, काहीतरी नाव दुसरं. ते म्हटलं अरे त्याचं काय असते नावात. नाही म्हटलं नाव बदला. तो गुरुजींनी सांगितलं एक काम कर. म्हटले काय, तूच फिर आणि तुला जिथं एखादं नाव चांगलं वाटेल ते नाव माझ्याकडे घेऊन ये, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, तुझं आजपासून हे नाव म्हणतो, मग तर काही प्रश्न आहे ना, मी तर कुठलं सांगू म्हटले. ते म्हटलं ठीक आहे. ते गेलं बाहेर आणि बाहेर गेल्याबरोबर असं फिरायला लागलं. आणि फिरायला लागल्याबरोबर नेमकं एका शेतामध्ये गेला. एक बाई काम करत होती, ती गौऱ्या वेचत होती. त्या मावशीला उगाचच विचारलं, मावशी तुमचं नाव काय. तिनं सांगितलं लक्ष्मीबाई. गौऱ्या वेचायला लागली. ते म्हटलं लक्ष्मीबाई, नाव तर लक्ष्मी आणि गौऱ्या वेचते. तेवढ्यामध्ये दुसऱ्या एका माणसाकडे गेला, ते भीक मागत होतं. त्याला विचारलं तुझं नाव काय. तो म्हटला धनपाल. ते भीक मागायला लागलंय. हे म्हटलं काय खरं नाही म्हटलं, हे जिवंत माणसाचा विचारच नको करायला म्हटला. तेवढ्यात एक प्रेत निघालं होतं. ते प्रेताच्या मागं असतात ना माणसं, त्या माणसाला विचारलं अहो कोण मिलं, कोण मिलं. अमरसिंग मिले. तो जो होता ठणठणपाल तो विचार करायला लागला, लक्ष्मी तो उपल्या चुले, भीक मांगे धनपाल. लक्ष्मी तो उपल्या चुले, भीक मांगे धनपाल. अमरसिंग तो मर गए, भले बिचारे ठणठणपाल. हे आपलं आपलं बरं आहे म्हटलं. काय ते म्हटलं नाव. अमरसिंग तर गेला, धनपाल भीक मागायला लागला, लक्ष्मी गौऱ्या वेचायला लागली. त्याच्यापेक्षा आपलं आपलं आहे तेच नाव नको, नकोच नाव बदलायला. पैठणमधली नावाची चर्चा चालली आहे. एक जण म्हणायला लागला अहो काय घेऊन बसला. नामदेवांनी वर्णन फार गोड केलंय. एक जण म्हणायला लागला अहो काय घेऊन बसला. रवी नाम ददी मंदन करीत, फणी विंचरित विनीता केश. रवी घरामध्ये असते म्हटले. रवी तिचं काय काम असतंय, दह्याचं घुसळण करते. रवी दह्याचं घुसळण करते. पण रवी या शब्दाचा अर्थ सूर्य, त्याचा काही प्रकाश पडतो का. नाव रवी आणि काय करते तर दह्याचं घुसळण करते. काय उपयोग आहे. रवी नाव ठेवून उपयोग आहे काय. म्हटले इंद्रधनू, नामदेवांनी वर्णन केलंय. इंद्रधनू आणि क्षण मात्रेची विले. इंद्रधनू आपण म्हणतो, इंद्रधनुष्य म्हणतो आणि क्षणात संपून जातं ना. इंद्रधनुष्य म्हणेल तर त्याचा नाश कधीच नसतो आणि याचा तर क्षणात नाश होतो. मेरू आणि फिरे माळे सवे. एक जण म्हणायला लागला हो ते जाऊ द्या म्हटले. माळेमध्ये जी मुख्य मणी असतो का नाही, इथं याला काय म्हणायचं, मेरुमणी म्हणतात. बरोबर आहे. मेरू याला म्हणायचं. आणि ही सारखं फिरत असते. फिरतंय का नाही बघा. माळाशी किती फिरत राहते की. मग ते म्हणतात याला मेरू म्हणतात. आणि मेरू पर्वत तर कधीच फिरत नाही, ह्याला नाव तर मेरू आणि फिरत राहत आहे. त्यामुळे नाव आणि नावासारखं कुठं आहे म्हटले. तसं याचं नाव ज्ञाना ठेवलं म्हणून काय झालं म्हटले. याला काय ज्ञान आहे का. तेवढ्यात एक जण म्हणला थांबा मी तुम्हाला सांगतो म्हटले. पैल तो गे महिसा पकाले वाहती आणि ज्ञानातया म्हणती विश्वजनी. ते म्हणले हे बघा ते दिसतंय का पाणी वाहायला लागलेला, तो जो महिसा म्हणजे रेडा,
ती दिसतंय का? अहो ती रेडा आहे का नाही, त्याचंही नाव ज्ञान आहे म्हटले, ज्ञानाच म्हणतात म्हणले त्या रेड्याला. ते रेडा आहे ते कोण? ज्ञाना. आणि हा कोण? ज्ञाना. ते उभा राहिली होती ना ज्ञानोबा पुढं. हा ही ज्ञाना आणि ती रेडा तोही ज्ञाना. काय त्याच्यात नावात असतंय? मग हा ज्ञाना आणि तोही ज्ञाना. हा ज्ञाना तुम्ही ज्ञानी कशाला म्हणता का? आता तो ज्ञाना काय ज्ञानी आहे का म्हटले? रेड्याला कोण ज्ञानी म्हणेल का? नाव ज्ञाना ठेवलंय, नाव फक्त त्याचं नाव ज्ञाना ठेवलंय. म्हणजे काही तो आहे का तसा? पत्ता नाही म्हटले त्याचा. मी बोललो ना, नाव असेल तसं सांगता येत नाही. बऱ्याचशा माणसांच्या बाबतीत असं होऊन जातं. आता त्या रेड्याचं नाव ठेवलंय ज्ञाना. ती काही ज्ञाना म्हणजे काय? हा ज्ञाना तो ज्ञाना. जर विचार केला तर ज्ञाना नाव ठेवण्याने कुठं काही ज्ञाना होत असतं का? असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबाराय तिकडं पाहतात आणि ज्ञानोबाराय बोलतात, तोही ज्ञान आहे ना? हो. अहो तोही ज्ञान आहे, मी ज्ञानाच आहे. असं कसं काय? ज्ञानोबाराय बोलायला लागले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी काम हा तया नाही. तुम्ही म्हणता ना या दोघांमध्ये फरक नाही. अरे तो ज्ञाना आणि मी ज्ञाना, दोघं आम्ही एकच आहोत. रेडा असलेला ज्ञाना आणि मी असलेला ज्ञाना, आम्ही दोघं एकच आहेत का? कारण आमच्या दोघांमध्ये असलेला आत्मा एकच आहे. ज्ञानोबारायांची तत्वज्ञानाची भाषा पैठणच्या ब्रह्मसभेमध्ये कशी सुरू झाली आहे बघा. ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी काम हा नाही. आमच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची वेगळीक नाही. ज्ञानोबारायांनी पुढं बोलायला सुरुवात केली, रेडी आता आम्हात काही भेद पाहता किंचित नाही, आत्मा व्यापक सर्व देही भूत मात्र सारिखा. रेड्यामध्ये आणि आमच्यामध्ये किंचितही भेद नाही का? दोघांमध्ये असलेला आत्मा सारिखा आहे. आपण दोन प्रमाणं अनेकदा हरिपाठातली देतो. एक हरी आत्मा जीव शिव समा, वायातु दुर्गमा न घाली मन, किंवा सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. ज्ञानोबाराय बोलतात, तोही आत्माच आहे, मी आत्माच आहे. ज्ञानोबारायने एक दृष्टांत दिला, नीट ऐका आता दृष्टांत. किती ज्ञानोबाराय बोलतात, त्या रेड्यात असलेला आत्मा आणि माझ्यात असलेला आत्मा एकच आहे. रेड्याचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा असं नाही आहे. ज्ञानेश्वरी उघडा, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ही सगळी उपाधी वेगवेगळी दिसायला लागली, पण याच्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, याच्यामध्ये असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते एकच आहे. एवढ्यावर ज्ञानोबाराय थांबत नाहीत. ज्ञानोबारायांनी दृष्टांत असा दिला, अनंत घट भरले जीवनी. ऐका आता, ज्ञानोबाराय बोलतात, अनंत घट भरले जीवनी, तितक्यात बिंबला वासरमणी, तैसा व्यापक चक्रपाणी भूतमात्री सारिका. अनंत घट भरले जीवनी. घट म्हणजे मडकी, जीवनी या शब्दाचा अर्थ पाणी. पाण्याने अशी मडकी भरून ठेवली. कल्पना करा, 10 मडकी पाण्याने भरून ठेवली. 10 मडकी पाण्याने भरून ठेवली आणि त्याच्यामध्ये वासरमणी म्हणजे सूर्य, सूर्याचं प्रतिबिंब पडलं. आता 10 मडक्यामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब जे सूर्य आहे, म्हणजे याही मडक्यात सूर्य दिसतोय, त्याही मडक्यात सूर्य दिसतोय, त्याही मडक्यात सूर्य दिसतोय. मला सांगा, या 10ही मडक्यामध्ये दिसणारा सूर्य किती येतो? बस संपलं. मडके 10 आहेत पण त्याच्यात दिसणारा सूर्य एकच आहे. तसं जीव अनेक आहेत पण त्याच्यात असलेला आत्मा एकच आहे. जीव अनेक आहेत पण त्याच्यात असलेला आत्मा मात्र एक आहे. मडके 10 मडके आहेत असं म्हणेल का आपण? 10 सूर्य आहेत, या मडक्यातला सूर्य त्या मडक्यातला सूर्य नाही ना. आकाशाचा दृष्टांत दिला जातो, घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. ज्ञानेश्वरीतला दृष्टांत आहे. घटामध्ये असलेला जो आकाश आहे, प्रत्येक घटामध्ये असलेलं जे आकाश आहे, हे जरी आम्हाला प्रत्येक घटात असलेला आकाश घट वेगवेगळा जरी वाटत असला तरी त्याच्यात असलेलं आकाश मात्र किती आहे? एकच आहे. या घटातला आकाश आणि त्या घटातला आकाश काही वेगवेगळं असणार आहे का? आकाश एकच आहे ना, पाणी एकच आहे ना, त्याच्यामध्ये असलेलं सूर्यबिंब, सूर्याचा प्रतिबिंब जे सूर्य आहे तो एकच आहे ना. तसं ज्ञानोबाराय बोलतात, जीव अनेक असले तरी त्याच्यामध्ये असलेला जो परमात्मा आहे तो एकच आहे. हे ज्ञानोबारायांचं तत्त्वज्ञान सुरू झालं. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही वाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, सर्व भूतेषु पश्येत भगवत भावमात्मनः, भूतानि भगवत्यात्मन एषः भागवतोत्तमः. जगामध्ये जरी विषमता दिसत असली तरी त्याच्यामध्ये सगळीकडे ते समत्व आहे. या दृष्टीने ज्ञानोबाराय तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा सिद्धांत बोलत होते. तेवढ्यामध्ये जी 4-5 मंडळी होती त्यांनी सांगितले, भास्कर ही
सगळ्यात आत्मा एक आहे, हे बोलण्यात बरं आहे. अनुभूतीत असतं काय म्हटले? हे बोलण्यात ठीक आहे, पण अनुभूतीमध्ये असतं का? सर्वम खलविदम ब्रह्म असं म्हणणं सोपं आहे हो. आमचे वैकुंठवासी हंडे महाराज म्हणून एक पंढरपुरामध्ये होते, ते फार गमतीचा दृष्टांत द्यायचे. ते काय झालं म्हणे, एका महाराजांनी याच्यामध्ये सांगितलं कीर्तनात, सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे सांगितलं. झालं, कीर्तन संपलं, ते निघाले. एक जण माणूस निघाला आणि तेवढ्यात पुढून एक हत्ती येत होता. त्या हत्ती येत असताना ते हत्ती थोडासा असा पिसाळलेला असल्यामुळे त्याच्यावर असलेला जो माहूत आहे तो मोठ्याने ओरडून सांगत होता, बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका. सगळी बाजूला सरकायला, ही काही सरके ना. ते म्हटलं का? कारण मी ब्रह्म आहे. आपल्याला काय हत्ती करणार आहे? ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. ते माहूत ओरडतोय, ही ब्रह्म आहे. ती तसंच जवळ गेल्यानंतर त्या हत्तीने असं त्याला पकडलं आणि दिलं फेकून लांब. दिलं की हे म्हणलं, हा मी ब्रह्म असून मला मारलं. महाराजानंच चुकीचं सांगितलं म्हटलं. ते गेलं महाराजाकडे. असं महाराजाकडे फार वेगवेगळी नमुने येतात आमच्याकडे. ते गेलं महाराजाकडे गेला आणि महाराजांना म्हणाला, काय महाराज तुम्ही प्रवचनात असतं सांगता सगळं ब्रह्म आहे. महाराजांनी सांगितलं, हो सगळं ब्रह्मच आहे. अहो काय ब्रह्म आहे म्हटले, मी निघालो होतो रस्त्याने म्हटले, आणि तो हत्ती पण ब्रह्म, मी पण ब्रह्म ना. हो मग म्हटले, मी ब्रह्म असताना त्या हत्तीने का मारावं? आता ते महाराज फार पोचलेले. महाराज म्हटले, तू जसा ब्रह्म आहे तसं ते हत्तीही ब्रह्म आहे. ब्रह्मानी ब्रह्माला मारलं, कोणाकडे जायचं? संपला विषय. बघा तुम्ही म्हटले. त्या चांडाळ चौकडीनी सगळ्या पैठणमधल्या सांगितलं, ते थांबव. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा म्हणतो ना, ते असलं सांगत बसू नको म्हटले. मान्य आहे, तत्वज्ञान हे सगळं आहे, पण अनुभूती काय आहे? बोलणं वेगळं असतं आणि अनुभूती वेगळी असते. अरे ज्ञाना, तू बोलायला लागलास हे सगळं, पण अनुभूती काय आहे? तेवढ्यामध्ये एक जण म्हणायला लागला, त्यांना विचारा, तरी पुसा यासी कैसा तुझा आत्मा पशु, हा दावी सौरस्यू बोलील याचा. हा पशु तुझा आत्मा आहे हे कसं दाखव म्हटले. त्याची या ताडणे तुझं येती वेदना, की पावसी घातना त्याच्या घाते. समज आम्ही त्याला मारलं, त्या पशुला म्हणजे त्या रेड्याला आम्ही मारलं, काही तुला लागणार आहे का? त्याला मारल्यानंतर तुला लागणार आहे का? ज्ञानोबारायांना आता लीलाच करायची होती. ज्ञानोबारायांनी सांगितलं, ठीक आहे, हा दावीशी चमत्कार तरी तू ज्ञानेश्वर ऐशी द्विजेवर बोली येले. जर तू हा चमत्कार दाखवशील तर आम्ही तुला ज्ञानेश्वर म्हणू म्हटले, नाहीतर तुला आम्ही ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणणारच नाही म्हटले. दाखव चमत्कार. ज्ञानोबारायांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला याचा संशय वाटतो का? मनती ज्ञानदेव संदेह नसावा, म्हैसा आणवावा जवळीके. ज्ञानोबाराय म्हटले, ठीक आहे, तुमच्या मनात असा संशय येऊ नका. आणा तो रेडा म्हटले जवळ रेडा आणल्याबरोबर आणून टोनगा मारिती शिपुटी. एकाने काही केलं, हातामध्ये एक आसूड घेतला आणि आसूड घेऊन त्या ह्याच्यावर मारला. मारल्याबरोबर नामदेवराय वर्णन करतात, तव तोची वळ उठी ज्ञानदेवा. त्या रेड्याच्या अंगावर तो आसूड मारल्याबरोबर त्याचा वळ ज्यांच्या अंगावर उमटतोय ते ज्ञानोबाराय आहेत. सगळी पैठणमधली जनता अवाक होऊन पाहायला लागली, हे काय चाललंय? रेड्याला मारलं आणि रेड्याला मारल्याबरोबर त्याचा वळ ज्ञानोबारायच्या अंगावर उठतोय. अवाक होऊन पाहिली ती जी कुडाळ मंडळी होती ना. आता काय बोलावं? हार मानतील ते कुडाळ कुठले महाराज? त्याच्यातला एक जण म्हटला, नाही, ही बाजीगिरी विद्या आहे म्हटला, ही असली कुठली तर मंत्रविद्या घेऊन आलीत म्हटला. आता काय हे लवकर प्रकरण संपणार नसतं, हे घोळ आहे म्हटलं, ह्यांच्यात घोळ आहे, हे असं नाही म्हटले. तेवढ्यात एक जण म्हणायला लागला, एक काम करू, हे सोडा. म्हणती द्विजवर अहो ज्ञानदेवा, यापासून उच्चारावा वेदध्वनी. हे सगळं सोडा. या रेड्याच्या मुखातून जर वेदध्वनी तुम्ही जर उच्चार करून दाखवला तर आम्ही तुम्हाला ज्ञानेश्वर म्हणू. नामदेवरायांनी वर्णन केलं, तरीच तुमची सत्ता आम्ही येईल कळो, नाहीतरी बोलो नका काही. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ज्ञानोबारायांनी त्या रेड्याकडे पाहिलं आणि त्या रेड्याला सांगितलं, बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. बोल, ऋग्वेदाच्या ऋचा म्हणायला सुरुवात कर. वेदाचा आरंभ करिता झाला पशु, विधी उपन्यासू सांगा पुढे, करीती आश्चर्य सकळ द्विजवर. ज्ञानोबारायांनी त्या रेड्याच्या अंगावर हात ठेवावा आणि त्या रेड्याला म्हणावं, ऋग्वेदाचा मंत्र म्हणायला सुरुवात कर. या सगळ्याचं मूळ असलेला जो ओंकार आहे त्या ओंकाराची सुरुवात कर. त्या ओंकाराचा ध्वनी त्या रेड्याच्या मुखातून पैठणमध्ये सुरू झाला आणि प्रत्यक्ष पैठणमधला असलेला ज्ञाना नावाचा रेडा हा वेदमंत्र म्हणतोय. हे जेव्हा पैठणवासियांनी पाहिलं तेव्हा सगळे अवाक झाले. प्रत्येकाने हात जोडले
ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाले. करीती आश्चर्य सकळ द्विजेवर. आणि ते सगळे द्विजवर म्हणायला लागले, आता आमच्या लक्षात आलं हे तिन्ही अवतार तीन देवाचे. हे सामान्य नाही आहेत बालक, हे तीन अवतार म्हणजे तीन देवाचे आहेत. आदी माता मुक्ताई मुक्तपणे अवतरली. आदी शक्ती असलेली माया ही मुक्ताई मुक्तपणाने अवतरलेली आहे. आम्हापासून झाली थोर चुकी. सगळ्या ब्राह्मण मंडळींनी हात जोडले. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांकडे पाहिलं आणि सांगितलं, आत्ता आम्हाला कळालं तुमचा अधिकार काय आहे. एकमेकामध्ये चर्चा सुरू झाली. काय आपण निर्णय दिला? भजन करा. आपण काय निर्णय दिला यांना? भजन करा. आपण काय निर्णय दिला यांना? सगळ्यांना नमस्कार करा. आपण काय निर्णय दिला? तीव्र अनुतापी भजन करा. अरे आपण ज्या वैराग्याच्या गोष्टी बोलत होतो, आपण ज्या भक्तीच्या गोष्टी बोलत होतो, या सगळ्याच्या पलीकडे असलेलं हे आत्मतत्व प्रत्यक्ष रूपाने पैठणमध्ये अवताराला आलेलं आहे. सगळेच्या सगळे ब्रह्मसभा उठून उभा राहते. ज्ञानोबारायांना हात जोडून नमस्कार करते आणि प्रत्येकजण ती ब्रह्मसभा म्हणायला लागली, आम्हापासून थोर चुकी झाली. आम्ही तुम्हाला निर्णय दिला, हीच आमची चूक झाली. तुम्हाला आम्ही आरोपीसारखं आमच्या समोर उभा केलं, हीच आमची चूक झाली. जे ज्ञानोबाराय या ब्रह्मसभेला म्हणत होते आम्हाला पदरात घ्या, त्या पैठणमधल्या ब्रह्मसभेनी सांगितलं ज्ञानोबारायांना आम्हाला पदरात घ्या. ती पैठणमधली ब्रह्मसभा म्हणायला लागली ज्ञानोबारायांना आम्हाला पदरात घ्या, आमच्याकडनं चूक झाली. आम्ही असं तुम्हाला बोलायला नको होतं, आमच्याकडून चूक झाली. कृष्णाजी पंत देवकुळे पाहत होते, माझ्या भाच्याची असणारी ही मुलं आणि या मुलांचा असलेला अधिकार. पैठणमधली ब्रह्मसभा आत्तापर्यंत कोणापुढेही नतमस्तक झाली नाही. ती ब्रह्मसभा ज्यांच्या पुढे नतमस्तक झाली ते फक्त आणि फक्त ज्ञानोबाराय. ती पैठणमधली ब्रह्मसभा ज्ञानोबारांच्या समोर नतमस्तक होते आहे. दोन्ही हात जोडले जातात. आमच्याकडून चूक झाली, चूक सुधारा, आम्हाला सुधारा. ज्ञानोबाराय प्रसन्न वदनाने त्यांच्याकडे पाहतात. सगळी जी असणारी ब्राह्मण मंडळी, विद्वान मंडळी म्हणतात आम्हाला काहीतरी उपदेश करा. ज्ञानोबारायांनी सांगितलं संध्याकाळी नाही, उद्या. आता पैठणमध्ये ज्ञानोबाराय काय करतात, ज्ञानोबारायांचं वास्तव्य पैठणमध्ये किती आहे आणि ज्ञानोबारायांनी पैठणमध्ये काय काय लीला केल्या याचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे, उद्याच्या प्रवचनामध्ये. आज इथंच थांबू. पुंडलिक वर